हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी ना नवीन रेसिपी घेऊन आली आहे। तर बघा मी कशी बनवते ते। आज ही पूर्ण पालेभाज्यांनी एक रेसिपी नवीन आपण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत, लाल माठ, चवळी, शेपू, पालक, मुळ्याची भाजी, मेथी हे असं घेतलेलं आहे। ते ना एक एक वाटीच्या प्रमाणाने मी एक एक वाटी घेतलेली आहे। आता इथे स्वच्छ धुवून मी आहे ना सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत। पाहू शकता इथे भाज्या सगळ्या कापून झालेल्या आहेत। आता आपण या भाजीला सगळं सामान तयार केलेलं आहे। कांदा, कोथिंबीर, लसूण जरा जास्त घ्यायचं आहे, हिरव्या मिरच्या आहेत आणि शेंगदाणे आपल्याला म्हणजे उकडून घ्यायच्यात पाण्यामध्ये। तर हे बघा लसूण आणि मिरच्या मी वाटून घेतलेल्या आहेत। आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे। ह्या भाज्या आपल्याला त्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात। ह्या अशा भाज्या परतल्या ना ते आपल्याला म्हणजे थोड्याशा शिजून जातात, मग आपण ते व्यवस्थित बनते ही भाजी। हे बघा असं सगळ्या व्यवस्थित भाज्या शिजून द्यायच्यात। तर आपल्या ह्या भाज्या परतलेल्या आहेत त्या आपण आता ताटामध्ये काढून घ्यायच्यात आणि त्याच कढईमध्ये तेल टाकायचे परत, आणि तो हिरव्या मिरची, थोडीशी जिऱ्याची फोडणी मारायची आणि हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतला होता ना ते टाकायचं आहे। थोडंसं हिंग टाकलंय मी, हिंग पण टाकायचं आहे। आणि इथं चण्याची डाळ आणि उडदाच्या डाळीची पण फोडणी मारायची आहे। आणि याच्यामध्ये आता लसूण आणि हिरवी मिरची, लसणाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे या भाज्यांमध्ये। तर ही भाजी आहे ना तुम्ही नुसतं पालक वापरून पण बनवू शकता। मी थोडंसं पौष्टिक म्हणून ह्या भाजीला आहे ना सगळ्या पालेभाज्या घेतलेल्या आहेत। तर आहे ना ह्याची ना असं ग्रेव्ही अशी थिक येण्यासाठी मी इथं थोडंसं बेसन घेतलेलं आहे, 2 चम्मच, आणि त्याला असं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे कांदा पण आपला मस्त परतला गेला आहे। त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आपले ते उकडून ठेवले होते शेंगदाणे, ते टाकायच्यात, हळद टाकायची, मीठ टाकायचे। आणि ही आहे ना रेसिपी पहिले लग्नामध्ये बनवली जात होती, तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हे बघा आता पाणी टाकून घ्यायचे, तर भाज्या व्यवस्थित सगळ्या टाकून मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर पाणी टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये। तर पाणी एवढं नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला। तर हे असं भाजी वेगळी पाणी वेगळं दिसतं ना, त्याच्यासाठी आपण हे बेसनचा वापर केलेला आहे। तर पाहू शकता आता बघा बेसन टाकल्यावरती भाजी कशी मस्त अशी मिळून येते एकदम। आणि आता थोडंसं याला शिजून द्यायचं आहे। ह्याला झाकण बिकण ठेवायची गरज नाही आहे। आता आहे ना याच्यामध्ये थोडंसं 2 चम्मच गुळाची पावडर टाकलेली आहे मी, आणि थोडं चिंचेचा कोळ पण टाकायचा आहे, कारण आंबट, गोड, तिखट असं आहे ना मस्त लागते ही भाजी, खायला खूप टेस्टी लागते। आणि याच्यासोबत मी भाकरी पण बनवलेल्या आहेत। इथं मी भाकरी पण बनवून घेणार आहे। हे बघा आता भाजी शिजलेली आहे आपली, त्याच्यावरती 2 चम्मच मी तूप टाकणार आहे। मस्त असं खूपच टेस्टी भाजी झाली होती, तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी। मस्त इथं भाजी रेडी झालेली आहे। आता इथे मी भाकरी पण टाकून घेते। हे बघा भाकर पण रेडी होते आपली। आता इथं भाकरी पण रेडी झालेली आहे। तर मी तुम्हाला हे सर्व करून पण दाखवणार आहे। मस्तच असं मस्त अशी टम फुललेली भाकर आणि भाजी, मस्तच खूपच छान। तर चला तुम्हाला सर्व करून दाखवते, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूपच छान लागते भाजी ही, पौष्टिक अशी। तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।
चला तर मग बाय.